पुत्र पवित्र आत्म्याच्या नावे हालेलुया हालेलुया. माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरानो, प्रिय फादरानो आणि सिस्टरानो, संत पाऊल सांगत आहे तुमच्यामध्ये एक शक्ती काम करते. ते कुठे आहे? आपल्या मध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया हालेलुया. ही शक्ती काय करत आहे? तुम्ही कल्पना करू शकत नाही, तुम्ही मागू शकत नाही. हालेलुया. त्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडची हालेलुया कृपादाने तुमच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये आणून देतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. कमी नाही, जास्त. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही कल्पना करू शकत आहे तेवढं तुम्ही मागणार. तुमच्या कल्पनेच्या पलीकडची गोष्ट या शक्ती. कुठली शक्ती आहे ती शक्ती? पवित्र आत्मा. हालेलुया. या पवित्र आत्मा आपल्या मध्ये आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. आपल्या मध्ये वास करणाऱ्या पवित्र आत्म्याला आपण जिवंत ठेवायला पाहिजे. हालेलुया. आपल्या मध्ये वास करणारा आपला आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्यामध्ये वास करणारा आपला जे आत्मा आहे त्या आत्म्याकडे लक्ष कमी करायचे नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्यामध्ये वास करणारा आपल्या आत्म्याला तुम्ही काय देता? शरीराला वेळोवेळी देतो आपण, आत्म्याला काय देतो? हालेलुया. संत बोलत आहे, जेव्हा तुम्ही जीभ पुढे करणार, फादर तुमच्या जिभेवर कम्युनियन ठेवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संत ऑगस्टीन सांगत आहे, तुमच्या हे जे शरीर आहे, हे शरीर या ख्रिस्त शरीर स्वीकार करायचा पात्रतेचा नाही. म्हणून तुम्ही जेव्हा जीभ पुढे करणार, तुमच्यामध्ये वास करणारा पवित्र आत्मा ताबडतोब त्या ख्रिस्त शरीर तुमच्याकडून स्वीकार करत आहे. आपला आत्मा स्वीकार करत आहे. हालेलुया. तरी आपल्या आत्म्यापासून पवित्र आत्मा ताबडतोब ख्रिस्त शरीर स्वीकार करत आहे. हालेलुया. या वचन आपण काल शिकलो. हालेलुया. कोरिन्थीयांना लिहिलेले पहिले पत्र 6 अध्यायातील 19-20 वचन. हालेलुया. धन्यवाद येशू. आपण स्वतःच नाही, आपण विकत घेण्यात आलेला आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. म्हणून प्रियानो, पूर्वीच्या काळामध्ये संत लोकांच्या शिकवण असे होता. हालेलुया. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवारी तुम्ही स्वीकार करणारा कम्युनियनच्या तयारीमध्ये जगा. तयारी करते राहायचं आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. आणि सोमवार, मंगळवार, बुधवार जो परमेश्वर रविवारी तुमच्या हृदयामध्ये वास करायला आलेला आहे, त्याची स्तुती आराधना करते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आपण सुरक्षित राहा. हालेलुया. तरुणांचा रिट्रीट मध्ये भाग घेतलेले
थोडा वयाने मोठा असेल एक मुलगा अनेक वर्षापूर्वी माझ्याकडे येऊन बोलून गेला, फादर माझ्या डोळे फादर खूप खराब आहे. माझ्या डोळ्याने फादर मला चांगलपणा काही दिसत नाही. मी अनेकांच्या जीवन फादर बेकार केलेले मुलगा आहे. Praise the Lord. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, या मुलाला मी ह्या गोष्टी शिकवलं. Praise the Lord. त्याने मला सांगितलं, फादर तुम्ही काय पाहिजे ते सांगा, मी करायला तयार आहे. तरी मला यातून बाहेर पडायचं. Praise the Lord. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, या मुलाने मी दिलेली मार्गदर्शन स्वीकार केला. अनेक रिट्रीट त्यानंतर हा मुलगा आम्हाला समोर करून गेले. हालेलुया. आता फादर बनण्याचा प्रशिक्षण घ्यायला हा मुलगा एका सेमिनारी मध्ये आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी या आठवड्यावरचा जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेच्या जीवनाद्वारे बदल घडवून घेतलेला आहे. Praise the Lord. हालेलुया. धन्यवाद येशू. तुमच्यामध्ये पण काही लोकांना या गोष्टी उपयोगी पडणारा एक प्रार्थना आहे. Praise the Lord. हालेलुया. रविवारी आनंदाचं जीवन जगायचं माझ्या हृदयामध्ये माझा परमेश्वर आलेला आहे. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे कॅटेकिझम ऑफ द कॅथोलिक चर्च हे पुस्तक आहे. हे पोप बेनेडिक्ट यांच्या पुढाकारपणामध्ये तयार झालेले पुस्तक आहे. Praise the Lord. हालेलुया. धन्यवाद येशू. हे मोठा पुस्तक झाला म्हणून तरुणांसाठी वगैरे ते पुस्तक छोटा करून ठेवलेला आहे. त्याला यू कॅट म्हणतो. Praise the Lord. हालेलुया. हे तुम्ही डाउनलोड वर करू शकताय. तुमच्या मोबाईल मध्ये पण ते पूर्णपणे मिळणार. यू कॅट. Praise the Lord. हालेलुया. या यू कॅट मध्ये सुरुवातीलाच पोप बेनेडिक्ट यांनी एक इंट्रोडक्शन दिलेला वगैरे आहे. सुरुवातीचे काही शब्द दिलेला आहे. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. त्यामध्ये एक सुंदर वाक्य लिहिलेलं आहे. कम्युनियन घ्यायला जाताना, देवळामध्ये जाताना. हालेलुया. अनेक गोष्टी लिहिले. त्यात एक वाक्य असे आहे, पांढऱ्या शुभ्र मस्त कपडे घालून दिसायला जा. 3-3.5 वर्षाचा एक लहान बाळाला खूप त्रास होत आहे. त्या बाळाला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. हालेलुया. एक कुटुंब एका काळामध्ये चांगल्या स्थितीमध्ये होते. आता ते खूप कोसळून कसं तरी एका परिस्थितीमध्ये पोहोचलेलं आहे. हालेलुया. येशू त्या कुटुंबाला सांगत आहे, कुटुंबातील व्यक्तींना सांगत आहे, तुम्ही पूर्ण कुटुंबासाठी पश्चाताप करा. वाढवडिलांपासून देवाला मानत, देवाला पहिले स्थान देत तुम्ही जगत असताना तुमचं चांगलं झालेलं आहे. त्यानंतर दुर्दैवाने एखाद्या वेळी दारू, नाहीतर परस्त्री, परपुरुष, नको अशा एक गोष्टी कोणतरी कुठेतरी चालू करणार. हालेलुया. त्या गोष्टीचा वाईट परिणाम कुटुंबामध्ये घुसल्यामुळे आज तुम्ही अधपतित झालेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. तुमच्यामध्ये कोणाच्या तरी घरी वयस्कर असलेले कोणतरी एक व्यक्ती मरण पावले. ज्या व्यक्ती मरण पावले त्यांचा पुण्याचा कार्यक्रम वर झालेला आहे. तरी तुमचा हृदय अजून त्या दुःखातून बाहेर आलेले नाही. Praise the Lord. ज्या व्यक्तीच्या संबंधामध्ये मी या गोष्टी बोलत आहे त्या व्यक्तीला येशू आता आशीर्वाद करत आहे. त्या व्यक्तीचं डोकं कसं तरी होते,
त्यांचं डोकं आता देवाच्या कृपेने शांत झालेलं आहे. अर्ध शरीर डोक्यापासून खाली अर्ध शरीराला काहीतरी तक्रार होता, ते येशूने दूर केलेलं आहे. हालेलुया. सिरिल भावांच्या पण कुटुंबामध्ये कोणतरी मरण पावले, त्याचा तुम्हाला काहीतरी आठवण आणि तेव्हापासूनचं काहीतरी दुःख असेल तर सिरिल भावांना पण पवित्र आत्मा त्या मरण पावलेल्या व्यक्तीच्या मुळे झालेले जे दुःख आहे, जे काही विचार आहे, त्या बंधनातून येशू एक सुटका देत आशीर्वाद करत आहे. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. डोक्याच्या एवढ्या भागामध्ये खांब भरल्यासारखा वाटत आहे. असे निरंतर त्रासातून जाणारा कोणतरी असेल तर व्यक्तीला आता त्या काभाच्या बंधनातून येशू आता सुटका देत आहे. असा एक सुटका मिळालेले बरं वाटते तुला? बरं वाटते? हालेलुया. टाळ्या वाजव. हालेलुया. कधीतरी पाय मुरगळले होते, ते पाय जे मुरगळले त्याचा परिणाम भरपूर वर्षभर झालं तरी अजून चालू आहे. अधून मधून पायाला सुजन वर येऊन पायाला दुखणं वर होत आहे. असे कोणाला तरी पवित्र आत्मा आज स्पर्श करत आहे. त्या पायातील दुखणे सुजन येशूने आता कोणाच्या तरी दूर केलेला आहे. मणक्याचा जिथे माझा बोट आहे, मणक्याचा या भागामध्ये एका मणीमध्ये त्रास होत होता, असे कोणाला तरी प्रभूने स्पर्श केलेला आहे. हालेलुया. हालेलुया. बरेपणा ज्या ज्या लोकांना मिळालं धन्यवाद देत ते स्वीकार करा. तुमच्यामध्ये काही लोकांचे घर शापित असे घर होते, म्हणून तुमच्या कुटुंबामध्ये प्रगती शांती वगैरे कधी मिळालं नाही. हालेलुया. तुम्ही ते अमलासमध्ये तुम्ही इकडे असताना मला दिसलं येशू काही लोकांच्या घरी पोहोचून त्या घराला आता आशीर्वाद तुमच्या घरांवरती असलेल्या शापाचे बंधन येशूच्या कृपेने येशूने दूर केले. गर्भाशयाच्या पिशवीच्या संबंधामध्ये खूप त्रास असलेले, गर्भाशयाच्या पिशवी प्रमाणापेक्षा मोठा झालेला आहे, असे वर खूप त्रासातून जाणारा काही बहिणींना परमेश्वर आता आशीर्वादित करत आहे. त्यांना बरेपणाचं दान पवित्र आत्मा देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.